अबे तू मरापेक्षा एखाद्याला मारून टाक ना. एखादा आमदार जरी कापला ना, आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही. पण हे जातं मरतोय. जाऊन बसलं जरी का नाही, आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचं, कपडेच ठेवायचे नाही, आणि सहाच्या घराच्या समोरून जाऊन मुताचं. काय फरक आहे? मेल्यापेक्षा परवडत नाही का? हे हा धिगाणा जर सुरू केला ना, तर सांगतोय मुतल्यानं काय व्हायचंय सरकार. तो अक्कल द्याव कुणाले, करावं कुणा. आमच्याला ते आता परवडत नाही. तो आम्ही थोडस बाजूने गेलं म्हणून. आमचं चुकलं असेल तर ते दुरुस्त करा, आणि सरकार चुकत असेल तर मग मात्र त्यांना चोपल्याशिवाय राहू नका. नाव आहे आमचे केदारजी आहे. उपोषणा वेळेस पण ते आले. बरं वाटलं आज. काय एक निर्धारी आम्ही सांगतोय. एका शेतकऱ्याबद्दल जेव्हा असे सगळे बोलायला लागल, कोणी भगवा घेऊन येईन, कोणी निळा घेऊन येईन, कोणी पिवळा घेऊन येईन, कोणी हिरवा घेऊन येईन, आणि तो सगळा आमचा शेतकऱ्यासाठी लढण, तेव्हा सुखाचे दिवस आमच्या सगळ्यांच्या आल्याशिवाय राहणार. हे सुखाचे दिवस आले पाहिजे. ज्या मायनं आम्हाला 9 महिने पोटात ठेवल्या, तिच्या चेहऱ्यावरची चिंता अजूनही कमी झाली नाही. आम्ही कुठं चुकतो, कशा पद्धतीनं चुकतो, हे जर लक्षात घेतलं नाही तर माझ्यासारखे काय कोणी उभं राहिलं, सापडतं, मराठा सापडतं, तुमच्या दलितात सापडतंय, तुमच्या काय म्हणते मुस्लिम मध्ये सापडतं, सगळ्या याच्यात आहे. चारों तरफ है मेरा किसान, जहां नजर डालेंगे वहां किसान है. सगळ्यात जास्त संख्या आमची, सगळ्यात जास्त मतदान आमचं, सगळ्यात जास्त मेहनत आमची. आमच्या मेहनतीमध्ये खोट आहे का हो? पूज्य बाबासाहेब आंबेडकर सन, छत्रपती शिवराय असन, महात्मा ज्योतिबा फुले असणार, अण्णाभाऊ साठे असणार, अहिल्यादेवी होळकर असणार, यांनी विचाराची लढाई सुरू केली होती, आणि तुम्ही नेमकी तेच थांबवली. तुम्ही विचाराची लढाई थांबवली आणि जातीपाती धर्माची लढाई सुरू केली. नाही, दिवाळी गेल्यावरही कपडे येत नाही, ही अशी सगळी अवस्था आहे. जो कापूस विकवते त्याच्याच घरी कपडे मात्र महाग नसतात, आणि जो कापूस विकत नाही, ज्याला लुटत, त्याचे कपडे मात्र कोटात घेऊन फिरते गडी. आणि म्हणून ही जी अवस्था आहे ही बदलू शकते. हे आत्मविश्वास आहे, मला पूर्ण विश्वास आहे का माझा शेतकरी जेव्हा चिकाटीनं एकत्र उभा राहील, तेव्हा पहा, आता पंजाबच्या शेतकऱ्याचं 90% माल खरेदी होतं हमी भावात, 90%. अजून सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू केले नाही. कदाचित ते सुरू झाले असते तर आमचे भाव सोयाबीनचे वाढले असते. सुरू करायला तयार नाही, आणि कोणी बोलायला तयार नाही. कापसाचं सीसीआयचं तेच प्रॉब्लेम आहे. सीसीआयवाले आम्ही पाहतोय अजून सुरू झाले नाही, आणि अजूनही आम्ही सांगतोय का या 2-3 दिवसात, दिवाळीचे 2-3 सुट्ट्या झाल्यानंतर जास्तीत जास्त आमच्या आंदोलनाच्या अगोदर ते केंद्र जर सुरू झाले नाही तर सरळ सरळ पालकमंत्र्याच्या घरावर घेरा टाकता पाहिजे, एकत्र झालो पाहिजे. ते जर जमलं तर हे जमतंय. आपली तयारी आहे का सगळ्यांची? लढाव का आम्ही? का राहू द्या, जातीचं घ्यावं अंगावर. अरे लढायचं का नाही लढायचं? जोराने नारा द्या, जय जवान. म्हणजे चारोय तरफ त्या शेतातलं धान्य हातात येपासून हातातलं विकेपर्यंत वांदा आहे रे तुमचा. संख्या तुमची जास्त, वांदा तुमचा जास्त आहे. थोडं तपासा, रात्रभर विचार करा. तुम्हाला जमत नसेल तर हुशार बायको असेल तर तिला तरी विचारा. तुमच्या अजून आटोक्यात आलाच नसेल घे तर बायकोला तरी विचारा, तुमच्यापेक्षा ते बरी आहे. आणि ते जमत नसेल तर पहिलाच वागणं तरी लक्षात घ्या, का ते मागून गेलं तर लात मारते, समोरून घेतलं तर सिंगावर घेते. तुम्ही कोणालाच काहीच करत नाही. च्या मायाची खटखट. तुमच्यापेक्षा तर बैल बरा आहे रे. तुमचा बैल बरा, त्याला लात तरी मारता येते, तुम्हाला काहीच करता येत नाही. मी बऱ्याच जणांना विचारतोय, पुरा महाराष्ट्रभर फिरलोय. अरे जर आपला कापूस 3000ला विका लागला तर काय करा तुम्ही? सगळे शांत. त्या वतनदारीतून गुलामशाही चालायची, आदिलशाही चालायची, निजामशाही चालायची, पण हे वतनदारी बंद केली. म्हणूनच तर संभाजी राजा सासऱ्याकडून मारला गेला रे. नाव औरंगजेबाचं जरी असलं तरी सासरा किती काढून काढून त्याला पोखर केला जात.
आणि बाजार समितीत आला का तिथे लुटत. म्हणजे पेरणीपासून बियाणं घ्यापासून लूट सुरू आहे. बियाणं घेतलं लुटलं, औषध घेतले लुटलं, खत घेतलं लुटलं, पेरलंही लुटलं, आणि जमिनीत गेलं तर किडे माकोड्या. तिथून उरलं थोडं मोठं झालं का वानर येऊन बसते, जा हाकलाले साल्याले. अर्ध तर मी माल्या याच्यातली माझं शेत पेरलं, 4 डाव पेरा लागलो तूर. त्या डुकरेनं साला एवढ्या मोठ्या मातीमध्ये एवढा तुरीचा दाना दिसतेच कसा, काय अक्कल दिली रे डुकराले. पुरा तासच लंब करून टाकते रा. सरकार ह्या डुकरासारखंच आहे, बेकार आहे एकदम. डुक्कर परवडलं म्हणून साले भोसुडलं ते कमसे कम पेराच्या अगोदर तरी दाना खात. हे साला हाती आल्यावर हात मारत राव. म्हणजे डुकरापासून वाज, याच्यापासून वाज, सगळं अंगावर आहे त्याच्या. तिकून आला का निसर्ग वेगळा. पाऊस पडला नाही पडला, नाही पडला तरी मेला. मी तर म्हंटलंय का बा ह्या शेतकऱ्याचा आमदार होणंच भलता मूर्खपणा आहे. शहरातला आमदार, मुंबईतल्या आमदाराला काहीच तकलीफ नाही, हप्ते वसूल कर, जय रामकृष्ण हरी. शहरावाल्याला झोपू देत नाही. बच्चे भाऊ वीज पडली, जाय बाबा तिथे. बच्चे भाऊ ढग दिसून आले, सोंगाव का नाही सोंगाव. म्हटलं मला सोंगून टाक. टेंगे म्हटल्यावर माल्या तालुक्यातला एक पोट्ट ज्याला म्या मुंबईला जाऊन 10 लाखाचा खर्च केला, मी स्वतः रक्तदान केलं, 4 बॉटल दिल्या, आणि ते त्या टेटसवर होतं भटेंगे तो कटेंगे. आणि त्या कार्यकर्त्यानं म्हटलं अरे बच्चू भाऊ तुझा जीव वाचवला रे. म्हणे आता बच्चू भाऊ महत्वाचा नाही, हिंदू महत्वाचा आहे, धर्म डुबला नाही पाहिजे. विष आहे, विष आहे. आणि ह्या विषयानंच तुमचा अंत केलेला आहे सांगतोय. कारण हे सोपं राजकारण आहे. जाती धर्माचं राजकारण फार सोपं आहे. अहिल्यादेवी होळकर एवढ्या मोठ्या धर्मसुधारक होत्या. प्रचंड काम तुमच्या आमच्यासाठी केलं. सगळ्या रूढी परंपरा चीरफार केल्या. एकटा लढले, आमचे केदारजी लढले, तर त्याला सपोर्ट पाहिजे रे. काय होतं या हक्काची लढाई नेहमी मागे पडली, पण जातीच्या लढाया मोठ्या झाल्या. आरक्षणाची लढाई किती मोठी होत चालली, किती मोठी होत आहे. मी सगळा हिशोब काढला. येणाऱ्या 20 ते 30 वर्षात 4 लाख जागा निघणार आहे, सरकारी जागा 4 लाख. आमची आताची लोकसंख्या 18 कोटी आहे. आता 18 कोटीमध्ये 4 लाख, त्याच्यातले 7 कोटी परिवार, 1500 कुटुंबामागे एक जण नोकरीवर लागणार आहे येत्या 30 वर्षात. आरक्षण असलं पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. पण आरक्षणामधलं एकंदरीत सूत्र जर पाहिलं, माझं म्हणणं शिक्षण सगळ्याला फ्री करून टाका, मग राहिला नोकरीचा भानगड. तर हे जे आहे आपण 1500 मागे एक जण नोकरीवर लागत असेल आणि त्याच्यासाठी एवढी मोठी संख्या जमा होत असेल, तर माझ्या जर कापसाले 15,000 रुपये भाव भेटला, सोयाबीन 10,000वर गेली, तूर 12,000वर विकली, तर आम्हीच तर नोकरीवर ठेवतो लोक. आमच्यात तेवढी ताकद आहे. आम्ही मेलो भावात आणि भांडतोय आरक्षणासाठी. या सगळ्या प्रश्नाचे उत्तर काय रे? भाव. आरक्षणामध्ये एका गावातले 15 जण सुखी होऊ शकतं, मान्य आहे, ते पाहिजेच. पण जर भाव भेटला तर अख्खं गाव सुखी होते का नाही होत? अरे होणार का नाही होणार? पण अक्कल कोण द्यावं तुम्हाला? जातीच्या राजकारणात राजकारण फार व्यवस्थित होते. साहेबांना जाहीर किती केले? 8,110 रुपये. 8,110. आता 8,110 हाय भाव चुकीचा आहे, कारण 11,000 नाही भेटले तर 8,000 जर दिले तर 20% घाट्यानं आपल्याला कापूस विकावं लागतं. 20% घाट्याचे भाव हमी भाव जाहीर झाले आमचे, केंद्रानं जाहीर केले. जे मोदीचे यवतमाळला येऊन गेले ते मोदीजी म्हणे कापडाचं सूत, सुताचं कापड, कापडाचा गारमेंट आम्ही विदेशात पाठवू आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला सुखी करू. मला बरं वाटलं का बघ की हा चांगला माणूस पैदा झाला. आणि 20-15 वर्षानंतर काय, आता अमेरिकेतला कापूस भारतात आणला. एका स्वदेशीचा नारा द्यायचा आणि अमेरिकेतला कापूस 25 लाख गाठी तुमच्या अंगावर बसवलाय. कापूस रोज धुता यायचे. काय दाखवायचं यांना, काय नाही दाखवायचं, पहिलेच गेम लागलेला आहे. किती दाखवायचं? रामदास कदम असे बोलले, परतनं असा बोलला, आता अधिक दुसरा परळकर नाही तर जयंत पाटील. अबे सहाचे हे 2 जण मरू दे ना, आम्हाला काय करायचं आहे? आमचं काही दाखवशील का तिथं? किती घाट्यानं मेला म्हणून त्या दोघांच्या भांडणामध्ये आमचं काय भलं होणार आहे?
भाजपवाले भांडू दे का राष्ट्रवादी का सेनेवाले, ते काही आमच्यासाठी महत्वाचं आहे का रे? आज सगळ्या ऐकून आम्ही पाहतोय फसतोय. मग या सगळ्या थोराच्या मागे तुम्ही जात लावत असाल तर तुमच्या सारखे नालायक कोणी नाही. तुम्ही पोस्टर लावले का माणसं वेगळे होते या देशामध्ये. बाबासाहेबांचे लावले तर वेगळे, शिवाजी महाराजांचे लावले वेगळे, महात्मा फुलेंचे लागले. पोस्टर लावून गर्दी जमा होत रे. काय होणार आहे? एवढे मोठे माणसं जातीच्या एवढ्याशा पिंजऱ्यात अटकून ठेवले तुम्ही. आणि हे त्याचं कारण सुरू झालं आमच्या मराचं कारण तुम्ही आहे, सरकार नाही आहे. सरकार तर एका दिवसात, तुम्ही सांगतोय एका दिवसात सरकार ना तालावर आलं ना. अहो आमची संख्या 7 कोटीच्या वर आहे शेतकऱ्याची, शेतमजुराची, गावखेड्यात राहणाऱ्याची. 4 ते 5 कोटीवर आम्ही अर्धे काय 1 कोटी जरी जमा झाली ना भाऊ, संडा झाले जागाने सापडणं के पॅन्ट भरण साल. पण त्याला माहित आहे का बच्चू कडून किती काही बोंबला, हे जातीत अटकल्याशिवाय नाही. आता जातीची स्पर्धा एवढी झाली का आता त्याला इतकं हिरवं दिसून आलं का आपलं राजकारणच जमते. तुम्ही मराच आहात, या सगळ्या व्यवस्थेच्या बाहेर निघाला. तुम्ही राहण्या जाती धर्मात काय असं, पण शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे. आणि ते जगणं सुरू केलं तर हे विषय खतम होऊन जात. 6,000 रुपये क्विंटलनं कापूस विकायला लागतं राव. 11,000 रुपये क्विंटलची शिफारस आहे. 11,000 रुपये राज्य सरकारनं शिफारस केली, मी नाही केली शिफारस. राज्य सरकारनं शिफारस केली 11,000 रुपये पर क्विंटल भाव भेटला म्हणजे 15% नफा भेटला. किती टक्के? तुम्हाला वाटते जातीचा आला म्हणजे जमलं बे भाव. जातीनं गणित बदलत नाही. जेपर्यंत मातीची किंमत होत नाही तेपर्यंत जाती सुधरत नाही. हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा. तू म्हणे काय परीक्षेत मार्क द्यायला उभा आहे का? ह्या सगळ्या व्यवस्थेवर वाढ करावं लागल, लढावं लागणार आहे, तोडावं लागणार आहे. आणि जे पार्टीच्या निष्ठावान आहे ना, मी तर सांगतो बच्चू कडूवर निष्ठा ठेवू नका. कुठल्याही नेत्यावर निष्ठा ठेवायची गरज नाही. निष्ठा ठेवायची असेल तर माझ्या मायबापावर आणि माझ्या जमिनीवर निष्ठा ठेवा. या हरामखोरावर निष्ठा ठेवणं बंद करा. पण तुम्ही तर इतके आहे का तुम्हाला तर मरताना तुम्ही मेले समजा पार्टीतल्या लोक, मी त्याचा निष्ठावान आहे. हे मेलं का नाही त्याच्या ढुंगणाले त्याचा झेंडा लावून द्यायचा आणि पुऱ्या गावभर फिरवायचा का मेलं रे एक निष्ठावान. त्या निष्ठावाल्यानं आमचा वांदा केला सगळा. गावात जर आपण बोललो, एखाद्या आमदाराला बोललो तर त्याच्या पार्टीतले लोक तयार आहे तुम्हाला घेण्यासाठी. गणित इथं चुकलं. एवढं मरण 7 लाख करोड. तेलंगणाचं बजेट आहे 3.5 लाख कोटीचं. आणि तेलंगणानं शेतकऱ्यासाठी पैसे ठेवले 45,000 कोटी. तिथल्या धान उत्पादक, तिथला सोयाबीन उत्पादक, तिथला कापूस उत्पादक आले एकरा मागं 5,000 देतं. गारपीट येऊ नाही येऊ काही नो, समांतर आणि भावांतर योजना 5,000 रुपये देते. आणि आपलं सरकार काय देऊन राहिलंय? म्हणजे दिवाळी चांगली करू, दिवाळी अंधारात नाही गेली पाहिजे. अबे साल्या, आमचं आयुष्य अंधारात चाललं, तू काय दिवाळी चांगली करणार आहे? आणि 5,000 दिवाळी चांगली होणार आहे का रे? तुम्ही साल्यावर 2-2 लाखाचे फटाके फोडणार, आम्हाला 5,000 समाधान करणार. एवढे आहे का आम्ही? लाथा मारा. तुमच्या एका गावचं नुकसान, एका एकरा माग कापसाले 5,000 तुम्हाला कमी भेटलं. 5,000 एका क्विंटला मागं भेटलं कमी, एका क्विंटला मागं. आणि 1,500 बहिणीला गेले. म्हणजे तुमच्यातून लुटले. अर्धे बहिणीला पाठवले, अर्धे येणं सालेनं खिशात ठेवले. आता 5,000 रुपये पर क्विंटल नुकसान झालं. एकरी जर 8 क्विंटल पकडला तर 40,000चं नुकसान एका एकरवाल्या शेतकऱ्याचं आहे. पुऱ्या गावात जर 2,000 एकर जमीन असेल तर 4-2 80 कोटीचं नुकसान आहे. आणि तो कुठे जर इथं काय म्हणते एखाद्या 50 लाख रुपये टाकले आणि भूमिपूजनले आला ना तर तुम्ही डमरू वाजून तयार आहे, स्वागत करा. हे सगळं गणित असंच आहे. म्हणजे तुमच्या गावाला 80 कोटीनं फक्त कापसामध्ये लुटलं आणि
आणि 50 लाखासाठी जर भूमिपूजन करायला तुम्ही डमरू वाजत असाल तर डमरू वाजू नका, लात मारा साल्याले, मग विचार करा. हे बोलायला त्या गावाचे आहे ना, हे पार्टीचे गुलाम बसले असतात, झेंडा घेऊन बसले. गेले बाप मेला तरी बेहत्तर, पण नेता जिवंत राहायला पाहिजे. कारण त्याला जिल्हा परिषदचे तिकीट पाहिजे, त्याला पंचायत समिती तिकीट मागणी केली. छोट्या अंबानीच्या पैसे, अहो ते आता 2 प्राध्यापक माझ्याकडे रिटायर झाल्यानंतर आले. 1.25 लाख रुपये महिना आहे एका प्राध्यापकाला, पेन्शन 1.25 लाख रुपये आहे. द्या आधी 2.5 लाख द्या, मला काही म्हणायचं नाही. 1.25 लाख, त्याचे 2 पोट्टे नोकरीवर आहेत, ते 2.5 लाख घेते. ते 5 लाख ते, हे 1.25 लाख 2.5 लाख 7.5 लाख. दोनही सुना आणाने नोकरीवर असेल तर बाय काय नोकरीवरच भेटते. ते काय भांडे घासायला येते का घरी? भांडे घासायला तुम्ही जा शहरात. गावातली गरिबी वाढली का कलेक्टरच्या घरी भांडे घासायला आमची बाई भेटली म्हणून समजा. गरिबी कायम राहिली पाहिजे गावात, त्याशिवाय शहर श्रीमंत होत नाही. शहर श्रीमंत व्हायसाठी तिथल्या फॅक्टरीवर कमी भावाचा मजूर भेटला पाहिजे, म्हणून तो कंपनीवाला सुखी झाला पाहिजे, म्हणून हे गरीब ठेवण्याचं राजकारण आहे, षडयंत्र आहे. ते समजून तुम्हाला मला माहित नाही, पण व्यवस्था तशीच आहे. मग एका इकडे एवढा पैसा देता तुम्ही, 1.25 लाख म्हणजे रिटायर झाल्यावर, आणि आम्हाला वर्षाचे 1 लाख रुपये भेटत नाही नफा. हे बोलणार कोण? हे अर्थशास्त्र समजून कोण घेणार? आम्ही इतिहासात रमतो, त्यानं काय केलं, यानं काय म्हटलं. हे बदलावं लागेल. आमदाराचा पगार 2010 मध्ये 70. आता ते 300 राहिल्यावर काय करणार आहे? मागणी घ्यावं का काय करावं? लढायला 360 दिवस आहे, 250 दिवस काम करतो शेतात. आपण फार मेहनत घेतो, पण त्या शेताच्या मेहनतीला जर दाम लागत असेल तर 15 दिवस रस्त्यावर यावं लागत, तरी जमते का? 15 दिवस. जेवढी मेहनत शेतात करताना त्याची 1% आंदोलनात मेहनत करा. आणि आम्ही तुम्हाला राजकारण मत मागायला नाही येणार, तो काही डोक्यात घेऊ नका. तर बच्चूकडून मतासाठी करतोय, बिलकुल नाही. असतं तर एखाद्या पार्टीत जाऊन जमून टाकलं असतं. गुवाहाटी एवढं नाव बदनाम केलं का जसा काही सहायचा हिंदुस्थानातला पहिलाच माणूस तिकडे गेला. पण हे तुम्हाला माहित नाही, त्या एका जाण्यामुळं माझ्या दिव्यांगाचं जगातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय निर्माण. आज 2,500 रुपये महिना आहे. पैशाची लढाई धर्मभेद और जातीभेद की नाही आहे, ही अर्थभेद की लढाई आहे. पैशासाठी लढावं लागणार आहे. पैसा आहे तो सब कुछ आहे. सगळं येतं आता पैशात, काही कमी नाही पडत. मग आमचाही बंगला होईल, आमचीही गाडी होईल, पण ते पैशाची लढाई लढावं लागेल. आम्ही पैशाची लढाई जिंकलो आहे दिव्यांगांची. 7 दिवस उपोषणाला बसलोय, आणि 7 दिवसानंतर जेव्हा 600 रुपये महिना होता त्या दिव्यांगाचा, तेव्हापासून लढतोय. 1000 केला, 1500 केला, 200 गुन्हे दाखल आहे फक्त दिव्यांगासाठी. मला आमदार म्हणायचे की तू काय याच्यासाठी लढते? एक ग्रामपंचायत सदस्य निवडण्याची ताकद नाही राजकीयांची, आणि कशाला लढायचं? म्हटलं सगळं काम राजकारणासाठी नाही केलं पाहिजे, काही कामं आशीर्वादासाठी करता आले पाहिजे. ते काम आम्ही आशीर्वादासाठी करतो. म्हणून ही तुम्ही समजून घ्या. ह्या पैशाच्या लढाई जात पात धर्म पंत पार्टी मदत आणू नका. शेतकरी म्हणून लढा, एवढीच विनंती करतोय. सगळ्यात गरीब ते, हे निवडून तुम्ही दिला आणि पगार त्याचा वाढला, बजावट आली झाले. वाजवा काही वाटते तुम्हाला? काय चावली टाळी वाजवा? कठीण आहे तुमचं सगळं. पण तुमचा भाव वाढला नाही तरी आमदाराचा पगार वाढला म्हणून टाळी वाजवा ना, काही हरकत नाही. ही मानसिकता बदलावं लागेल, लढावं लागेल. 28 तारखेला आपण नागपूरला जाणार आहोत. अधिक काही सांगायची गरज नाहीये. लूट चौफेर होत आहे, आणि म्हणून आम्ही सांगतोय का 28ला तुम्ही येणार आहे का नागपूरच्या आंदोलनात? 15 जणांना हात वरते केला. हा म्हणते गाड्या सांगा, काय म्हणते मा काय पोट्ट्याचं लग्न होईल साहेब, गाडी सांगून देते. महावीर हाच वादा आहे आपला. सवय लागली ना रे, सवय काय लागली, गाड्याशिवाय जमत नाही. अरे मस्त शिदोऱ्या 4-5 दिवसाचे बांधून ठेवा. त्या पंजाबच्या शेतकऱ्यानं 13.5 महिने आंदोलन सुरू ठेवलं. 13.5 महिने. कमाल काय, हाईट काय माहित आहे?
कायदा पास झाला होता, राष्ट्रपतीची सही झाली होती. कायदा पास झाल्यानंतर मोदी साहेब असं म्हणायचे का कायद्यातला एक शब्द कमी होणार नाही. वो पंजाब का किसान था, भगत सिंह के राह पर लड़ा और उसने ये करके दिखाया जो मोदी बोल रहा था एक शब्द भी खत्म नहीं होगा, वो पंजाब वालों ने पूरा कायदा वापस लेने को लगाया. हे ताकद आहे शेतकऱ्याची. 1.5 वर्ष 700 लोक जाग्यावर मेले रे. ऊन वारा पाऊस 1.5 वर्ष सगळं जागावर घेतलं. सगळं दिवाळी सगळी तिथंच केली. आम्ही आहो. लगेच तुम्हाला बायकोची आठवण येते. काय करा वापस चालला गडी गणे. आमचा हा सगळा वादा आहे. तुमच्यासाठी आंदोलन करावं म्हणजे बरं. आम्ही त्याच्या कुठे केलंय, हा आपल्या इथे नागपूरला ते गोशी खुर्दवाल्याचं आंदोलन केलं. 3000 लोक आम्ही आलो आणि आम्ही घेतलं ते आमदार निवास ताब्यात. वंध्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही. होय, वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे. आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे. वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे का? होय, अनेक आधुनिक उपचार जसे की IUI, IVF, ICSI या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे. तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का? तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला, जयस्तंभ चौक, परतवाडा. उपलब्ध सुविधा: सोनोग्राफी, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन, गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार, गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया, शासनमान्य गर्भपात सुविधा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वंध्यत्व निवारण उपचार, मासिक पाळी संबंधित समस्या. आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा. डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले, प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ, वंध्यत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 8369534911.